ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मागच्या वेळी आपले भक्तिसुधा भक्तीबद्दल स्वामी तेजोमयानंद सांगतायत आपल्याला की भक्ती म्हणजे नेमकं काय. 10 श्लोक आपले पूर्ण झालेत आणि 11व्या श्लोकात काय सांगतायत. पश्वादयोऽपि भक्त्यैव प्राप्नुवन् परमं पदं कथा भागवती चात्र प्रमाणं हि न संशयः. ते म्हणतात की पशु इत्यादी पशु वगैरे भक्त्या एव भक्त भक्तीद्वारा परमं पदं प्राप्नुवन परमपदाची प्राप्ती करून घेतली जाते. भगवती कथा म्हणजे भगवंतांच्या कथा. हेच या गोष्टीचं प्रमाण आहे विना संशय. म्हणजे सगळ्या अगदी प्राणी इत्यादींनी सुद्धा म्हणजे प्राणी म्हणण्याचा अर्थ काय, मानव प्राणीच आहे ना. केवळ भक्तीने परमपदाची प्राप्ती करून घेतली आहे. भगवंताची कथा म्हणजे रामायण भागवत ही कथा सुद्धा त्याचंच प्रमाण आहे, त्याचंच उदाहरण आहे. म्हणजे काय, भक्ती म्हणजे डायरेक्ट जाऊन भगवंताची भक्ती करावी. म्हणजे काय, श्रीराम डोळ्यासमोर आणावा, त्याची भक्ती करावी. आता भक्ती करावी म्हणजे नुसतंच आपल्या विचारांमध्ये भावभावनांचा खेळ चालणार नाही, तर कुठेतरी पूर्णपणे स्वतःचं समर्पण होऊन स्वतःला विसरून पूर्णपणे एकरूप झालं पाहिजे समोरच्याशी. आणि असं कित्येकदा होतं घरातल्या मंडळींशी सुद्धा आपलं होतं आणि तेव्हा आपल्याला हा अनुभव येतो. परंतु भक्तीचा हा एक मार्ग आहे की इतका परमेश्वर आपला सखा झाला पाहिजे, इतके आपण त्याचे सेवक झालो पाहिजे आणि इतक्या आपण त्याच्याशी एकरूप झाले पाहिजे की आपल्या मनामध्ये दृढ श्रद्धा निर्माण झाली पाहिजे की आपण स्वतःचं स्वत्व विसरून जाऊन त्याच्यामध्ये परमेश्वरामध्ये पूर्णपणे लीन झालो पाहिजे, त्याच्याशीच एकरूप होऊन गेलो पाहिजे, स्वतःचं विस्मरण झालं पाहिजे. हा झाला भक्तीचा एक मार्ग. आणि आत्ताच्या श्लोकात दुसरा मार्ग सांगितला आहे, त्याच्यापेक्षा थोडासा सोपा. प्रत्येकाला हा असा भक्ती मार्ग पूर्णपणे समर्पित होणारा हा जमेलच असं नाही. तर मग काय, त्याच्यापेक्षा कमी भक्ती येणाऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी रामायण भागवत अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत की त्या कथा ऐकून भगवंताबद्दल दररोज ऐकल्यामुळे अमर्याद प्रेम निर्माण होतं. अमर्याद. आणि हे प्रेम
इतकं दिवसानुदिवस वाढत जातं. असंच हे भगवंतावरचं प्रेम असतं. कर्म दिवसानुदिवस चालू ठेवणं, कितीही भक्ती झाली तरी कर्म चालू ठेवणं, कर्माची खोट नाही होता कामा म्हणून ज्ञानाची किंवा कृतीची आवश्यकता नाही आहे. पण कर्म चालू ठेवायची, ज्ञानात जास्त रस घेण्यापेक्षा परमेश्वराकडे आपली झेप पाहिजे. म्हणजे या मार्गाने, आणि ती होते निर्माण बरं का. रामायण जर तुम्ही रोज ऐकलं 8 दिवस 15 दिवस रामायण ऐकलं, भागवत जर तुम्ही रोज ऐकलं, ती मनामध्ये भक्ती निर्माण भक्तिमय मन तयार होतं आणि पूर्णपणे ते भक्तीने ओसंडून व्हायला लागतं आणि मग परमेश्वराविषयी सतत ओढ वाटू लागते. परमेश्वराची भक्ती हेच आपलं ध्येय पाहिजे. आणि आपण हे करतो ना बघा, पैसे गुंतवतो है ना. तर पैसे गुंतवणूक करतो म्हणजे काय, कुठले कशात किती गुंतवायचे, आपले विचार आपण सगळीकडे गुंतवतो. आपले विचार जे आहेत ते सगळीकडे गुंतल्यामुळे हे प्रेमाचे आणि भक्तीचे विचार, भगवंताविषयीच्या प्रेमाचे आणि भक्तीच्या विचारांना थाराच राहत नाही, जागाच राहत नाही. म्हणून आपण हे सगळं कमी केलं पाहिजे आणि आपल्या मनामध्ये कमी केलं पाहिजे. म्हणजे काय, संसाराला चाट कुठेच द्यायची नाही आहे. आत्तासुद्धा त्यांनी सांगितलं, भक्ती दिवसानुदिवस जर वाढत गेली तर कर्म कुठेही मात्र थांबवू नका बरं का. म्हणजे कर्माची खोट होता कामा नाही. दारातून पाठवायला नको त्यांनी, अरे माझ्या भक्ता तू हे सगळं केलं आहेस, भक्तीसुद्धा छान करतोस, पण तुझी कर्म पूर्ण झालेली नाहीत म्हणून तू आता परत जा, असं जर त्यांनी आपल्याला पाठवलं तर इतकी भक्ती करून सुद्धा वाया आहे. म्हणून त्यांनी सांगितलं कर्मसुद्धा चालू ठेवा आणि ज्ञानातला रस जाऊ देऊ नका. ज्ञानातही रस घ्या. कशी भक्ती करायची, कसं ईश्वराशी एकरूप व्हायचं आणि कसं ईश्वराला आपण प्राप्त करायचं, त्याच्या जवळपास कसं राहायचं. भक्तीचे नव प्रकार, नवविधा भक्ती म्हणून रामदासांनी सांगूनच ठेवली आपल्याला. आपल्याला तर ते तोंडपाठ असतं, कुठं बोलायचं असलं की आपण सगळं ते बराबरा उदाहरणासहित म्हणून दाखवतो, परंतु ते आपल्यात उतरतं का, हा आपला आपण विचार केला पाहिजे. भक्ती आता इथे विषय नाही, परंतु आत्मप्राप्ती किंवा भक्ती या अनुभवाच्याच गोष्टी आहेत, बोलबाल्याच्या गोष्टी नाहीत. त्याच्यामुळे आपण त्याचा अभ्यासच केला पाहिजे दिवसानुदिवस आणि भक्तीमध्ये हळुवारपणा आला पाहिजे आणि ओढ ती सतत आपली वाढत गेली पाहिजे. आता बघा, रामाचं बरं का, रामाचं अतिशय प्रेम होतं सगळ्या म्हणजे एक लक्षात घ्या की भक्ती जर खूप झाली तर आपण परमेश्वरच होऊन जातो आणि परमेश्वराला ज्याप्रमाणे या विश्वातलं काहीही वाईट नाही आणि काहीही चांगलं नाही, परंतु सगळ्यावर मात्र प्रेम आहे. सगळ्याला तो चिकटू नये, पण सगळ्यापासून दूरसुद्धा आहे, सगळ्यापासून अलिप्तसुद्धा आहे. आता सर्वांवर त्याचं प्रेम आहे. मग आता श्रीरामामध्ये संपूर्णपणे ईश्वरच उतरलेला होता. अरे काहीही, म्हणजे मी तुम्हाला सांगते ना की जे हे होते वानर सेना होती,
त्या वानर सेनेला आपल्या जवळ करून त्यांच्या अंगी अनेक म्हणजे अनेक कला असतात त्यांच्या अंगी. आणि त्यांच्या कलांचा उपयोग करून घेऊन सगळ्या सीतेला आणण्याच्या अडीअडचणी सोडवल्या. इतका वानरांच्या जवळ कसा काय तो जाऊ शकला? माणसाचे हातपाय किती चांगले कसे छान असतात. तो जटायू होता. जटायू रामावर प्रेम करत होता. म्हणजे अंतःकरण जर जुळलं तर बाकी हे देह म्हणजे काहीच नाहीयेत, हे लक्षात ठेवा. वानरांच्या वानर सेनेबरोबर राहून रामाचं जीवनाचं कल्याण झालं. कठीण कठीण प्रश्न त्यांनी सोडवले. अनेक कला या वानरांच्या अंगी असतात. नंतर शबरी एवढ्या मागासलेल्या जातीतली होती, तरी शबरी सुद्धा त्याला कशी वाटली? जवळचीच वाटली ना. त्याच्यामुळे काहीच त्यांना वेगळं वाटत नाही. त्यांना सगळ्यामध्ये फक्त एक म्हणजे एक की तो परमेश्वर दिसतो आणि भक्ती नुसती ओसंडून वाहत असते त्यांची. अशा अनेक विद्वानांनी, योग्यांनी, सिद्धपुरुषांनी हाच मार्ग स्वीकारणं श्रेयस्कर मानलं आहे. 12व्या श्लोकात ते सांगतात, कामाद्वेषद्भयाद्वपि वैरभावेन सर्वदा ये स्मरन्ति च तं देवं तेऽपि यान्ति परां गतिम्. ये सर्वदा तम देवम, जे नेहमी त्या परमेश्वराला स्मरती, म्हणजे जे नेहमी नेहमी त्या परमेश्वराची आठवण करतात. कामात, द्वेषात, भयात, वैरभावेन च, म्हणजे कामनेनी. बघा, म्हणजे परमेश्वराची आठवण करतात बरं का, पण इच्छा करून. कामना म्हणजे इच्छा. देवा कृपा करून ते तशी ती छान ती पाटली मला खूप आवडली आहे सोन्याची. माझी तर काही परिस्थिती नाही, पण दे ना मला मिळवून. परमेश्वरा दे ना. डोकं त्याच्या पायाशी ठेवलेलं उचलतच नाही ती. कामनेनी, द्वेषात, द्वेषभावानी. आज मला इतके मार्क कमी मिळाले, वर्गातल्या हुशार मुलाला सगळ्यात जास्त, आणि तो शिष्टपणा करतो. तेव्हा काही झालं तरी मला जास्त मार्क मिळाले पाहिजे. मी अभ्यास करतोच, पण तू माझ्या पाठीशी राहा. द्वेषभावनेनी परमेश्वराची आठवण काढली. भयात, भयानी, घाबरून जाऊन, आता काय करायचं, माझ्यावर ही वेळ आली, परमेश्वरा मला वाचव. आता ती जर वेळ आली नसती तर ईश्वराचं नावच घेतलं नसतं. भयानी, वैरभावनेनी, वैरभावना. नाही, त्याला दाखवलं पाहिजे. असं करतो काय मला, चला मी सुद्धा त्याच्या पुढे जाईन, माझी क्वालिटी मी वाढवीन. वैरभावना, परमेश्वराला साकडं घालायचं. मी तुला 1.25 किलो पेढ्यांचा नैवेद्य दाखवीन. आणि तरीसुद्धा केवळ भगवंत काय म्हणतात माहिती का, तरीसुद्धा
कोणत्याही भावनेनी पण ती स्ट्रॉंगली परमेश्वराची आठवण केली ना, ती अगदी एका हृदयाची भक्ती दुसऱ्या हृदयाला मिळाली आणि त्याचा परिणाम झाला. अमृताचा बिंदू त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या पोटात गेला. इतकी भक्ती महत्वाची आहे. हे सगळं भगवंतच आपल्यासमोर निर्माण करतो. हे सगळं भगवंत निर्माण करतो आपल्यासमोर. सगळी परिस्थिती, सगळं वेळा आणि सगळ्या भावभावनासुद्धा. म्हणजे अगदी अशी वेळ असते की दुसरं कोणीही नाही, परमेश्वराशिवाय दुसरं कोणीही नाही. आणि आता त्याला सांगावं काय ते. म्हणजे कधीही न आठवलेला परमेश्वर त्यावेळी आठवतो आणि आपलं जाऊ द्यावं, आपलं रडगाणच असतं. आपण त्यावेळी आठवतो आणि नंतर विसरतो सुद्धा सगळं मिळाल्यानंतर. परंतु भगवंताला मात्र फार आनंद होतो. प्रत्येक जीव हा कसा माझ्याकडे खेचला जाईल, भक्तीनी कसा माझ्याकडे ओढला जाईल, असं अगदी मोठ्या कळवळीनी, प्रेमानी, दयाळूपणाने परमेश्वराची इच्छा असते. आणि असं नाही तर तसं एखादा सात्विक असतो, पटकन परमेश्वराकडे ओढला जातो. एखादा ओढलाच जात नाही, मग त्याच्यावर जास्त मोठ्या भयाची वेळ आणावी लागते त्याला आणि मग तो बरोबर भगवंताकडे ओढला जातो. हे सगळं भगवंताचे खेळ आहेत. त्यामुळे जे भगवंताचं कोणत्याही मार्गाने स्मरण करतात, पण ते सतत स्मरण केलं पाहिजे. मग कामनेनी असो, द्वेषाने असो, भीती किंवा शत्रुत्वाने का होईना, पण ते असं करत करत परमेश्वराला आठवत ते परमपदाला प्राप्त होतात. काय असतं, लोकांना खूप वर्षांची सवय असते बरं का, की त्यांचे म्हणजे कसं असतं, एखाद्याचा स्वभावच चिडका असतो. आता हे काय स्वभाव चिडका म्हणजे काय नावं ठेवणं नाही, तर ते काय काय आणलंय बरोबर, वासनांचं कोणतं पुडकं बरोबर आणलंय, मग ते जर त्याच्यामध्ये सगळी चिडचिड असेल आणि हे सगळं जे असतं ना, ते प्रत्येकाचं कमी जास्त असतं. फक्त त्याच्यात माणसाला बुद्धी आहे, त्याने विवेक करून ते जर काही आपल्यामध्ये चिडचिड, रागद्वेष हे लोकांपेक्षा जास्त असतील तर ते कमी करण्याचा प्रयत्न करावा, साधना करून, शांत करून, मन शांत करून. आणि जो अतिशांत आहे त्याला सगळं जग फसवायला निघेल, म्हणून त्यांनी हा प्रयत्न करावा, सजग राहावं आणि जशास तशी उत्तरं द्यावी, असं आहे. त्याच्यामुळे खूप वर्षाची जी लोकांना सवय असते ना, तर मला काय आवडतं हे सांगण्यापेक्षा मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत, म्हणजे निगेटिव्हकडे. नंतर श्रद्धा असते ना, श्रद्धा, प्रत्येक गोष्टीवर आपली श्रद्धा असते. अहो होईल, हो नक्की होईल आपलं काम, चांगली माणसं आहेत, ती करून देतील ऑफिसचं आपलं पूर्ण काम, फाईल पुढे सरकेल असं मला वाटतंय, असं आपण म्हणतो ना. तर ते काय म्हणतात, माझा नाही विश्वास. आजकाल सगळेच असे असतात, म्हणजे त्यांची प्रवृत्ती तशी आहे. प्रेमापेक्षा द्वेष करायचा, प्रेमापेक्षा द्वेष करायचा. म्हणजे कोणतीही चांगली गोष्ट प्रेमच असतं त्याच्यात. खरं तर त्याच्यात प्रेमच असतं, की अतिशय प्रेमाने एखादा काळजीने सांगायचं असतं त्याला, की अरे ती असं असं आहे, घरात कोणतरी आजारी आहे, अरे ती औषधं दिली का वेळेवर. सामान्य माणूस असं विचारतो. आणि हा काय विचार आहे, वेळेवर दिली जातात की नाही औषधं. तुम्ही सतत विसरता, प्रत्येक जण विसरतो.
काळजी नसते, काळजी खूप घ्यायला हवी, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं असतं. दयाळूपणापेक्षा रागराग दाखवायचा हे त्यांना सोपं वाटतं, म्हणजे सोपं वाटतं, कारण त्यांनी तशा वासना आणलेल्या असतात. त्यांच्या जीवनाचा साचा तसा असतो असं म्हणा. नारद भक्ती सूत्रात म्हटलंय, काम क्रोध भीमान अधिकम तस्मिन्नेव करणीयम. कोणीही व्यक्तीने कामना, राग, अभिमान सगळं परमेश्वराकडेच वळवावं. सगळ्या नकारात्मक भावना ज्या आहेत त्या जगाकडे वळवल्या तर अंतर्बाह्य नकारात्मक भावच त्या पसरवणार आहेत. तुमच्या मनात नकारात्मक भाव आले तर पहिले परमेश्वराच्या पायावर समर्पित करा, म्हणजे जीवन बदलून जाईल. आणि मग जर ते समर्पित केले ना भगवंताला, भगवंता मला राग फार येतो रे, बघ आत्ता मी असं म्हणायला हवं होतं, मी असे शब्द वापरलेले आहेत, कोणीही ऐकत नाही. भगवंतालाच सांगितलं ना आपण, सांगून टाकावं. भगवंती ही एक गोष्ट अशी आहे की ती आपल्याला दिसत नाही आणि ती कोणालाच दिसत नाही. ती कोणालाही कानात जाऊन आपलं सिक्रेट सांगू शकत नाही. दणक्यात भगवंताला सगळं सांगून टाकावं, भगवंता मला अजिबात कळलं नाही या व्यवहारात, मी मंद ठरलो, मला तू चांगली बुद्धी दे, किंवा हे असं झालं. सगळं सगळं भगवंताला सांगावं. का तर ते समर्पित करून टाकावं. त्याच्यामुळे आपलं मन शुद्ध होतं आणि आपण सगळ्यातनं मुक्त होत राहतो. भगवंत म्हणतात, मीच काळजी घेईन ना तुमची. आपण काय करतोय माहिती का, आपल्या या ज्या चुकीच्या भावना आहेत ना, निगेटिव्ह भावना, या आपण विश्वाकडे पसरवतोय. म्हणजे एकाचा रागद्वेष दुसऱ्याला सांगायचा, एकाचं नाव तिसऱ्याला सांगायचं, नाहीतर राग व्यक्त करायचा, समाजामध्ये भांडणं करायची, किंवा सारखं चिडून चिडून बोलायचं. हे काहींची तशी पॅटर्न असतो की आपलं सगळ्यांनी स्वीकारावं. चुकीचं काही नाही, पण ते शांत करता आलं पाहिजे ना. त्रास कोणाला होतो? स्वतःलाच होतो. जर आपण विश्वामध्ये असलेल्या व्यक्तींशी किंवा वस्तूंशी हा रागद्वेष जर पाझरत राहिलो तर त्याचा आपल्या जीवनात अंतर्बाह्य ते निगेटिव्ह पसरतं. परंतु सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपण जर ईश्वराला देत गेलो तर होतं काय माहिती का, ते सगळं तिथे समर्पित होऊन आपलं मन अतिशय शुद्ध होतं, हलकं होतं. आणि या निमित्ताने आपण सतत ईश्वराचं स्मरण करत राहतो. खरं तर द्वेष म्हणजे सुद्धा उलट्या प्रकारे प्रेम आहे. बघा ना तुम्ही, आपण काय करतो माहिती आहे का, आपण काय करतो की द्वेष करतो एखाद्याचा. पहा ना त्याने असंच केलं, बघा आत्ता सुद्धा त्याने तसंच केलं, बघा बघा बघा, रोज मला हा अनुभव येतो याचा, का हा असा वाकडा वागतो. म्हणजे काय झालं माहिती का, सतत त्याचं चिंतन. म्हणजे काय आहे गंमत माहिती का, त्यातल्या परमेश्वराचंच आपण चिंतन करतोय, पण शत्रुपक्षाबद्दल जास्त चिंतन केल्यामुळे आपल्या जीवाला त्रास होतोय. त्याच्या ऐवजी हे चिंतन आलं की परमेश्वराला सांगावं, परमेश्वरा या व्यक्तीबद्दल पुन्हा माझ्या मनात वाईट भाव आले, मला माफ कर, हे मी तुला समर्पित करतो आणि माझं मन चांगल्या विचारांनी भरून टाक. कारण दुसऱ्याबद्दल वाईट भाव ठेवले की काय होतं, आपलंच मन खराब होतं.
अशा सुद्धा व्यक्तीला शेवटी, म्हणजे वाईट विचार असलेल्या सुद्धा व्यक्तीला शेवटी भगवंत हे सतत समर्पित झाल्यामुळे त्यांना मुक्त करतात वाईट विचारांमधून. रावण श्रीरामांचा द्वेष करत होता, पण श्रीरामांनीच त्याला मुक्त केलं की नाही. आणि रावणाने जेव्हा एवढा रामाचा द्वेष केला तेव्हा कुठे रामच त्याला मुक्त करायला कारणीभूत ठरले. अशा रीतीने कोणत्याही मार्गाने परमेश्वराकडे माणसाला मुक्त करण्याची नक्कीच ताकद आहे. आता 11 आणि 12 श्लोक झालेले आहेत. 13व्या श्लोकामध्ये, भक्तिसुधाच्या 13व्या श्लोकामध्ये काय म्हणतात? किं पुनर्भक्ती संयुक्ता जना देवं भजन्ति ह तेषां प्रेमवशात् देवः स्वयं भवति सेवकः. काय म्हणतात ते? किं पुनः, मग काय सांगावं बाबा. म्हणजे परमेश्वर कोणत्याही मार्गाने, म्हणजे तो कितीही वाईट असो नाही तर चांगल्या विचारांचा असला तर प्रश्नच नाही आहे, परमेश्वर त्याला मुक्तच करतो. मग काय बरं सांगावं? भक्ती संयुक्ता जनाः, जे भक्तीने देवाला म्हणजे ईश्वराला भजतात खरोखर, त्यांना ईश्वर स्वतःच त्यांच्या प्रेमामुळे त्यांचा सेवक होतो. काय करू ते सांग भक्ता, मी तुझ्यासाठी काय करू? परमेश्वर भक्तीचा भुकेला, खरोखरी इतका तो भुकेला असतो. त्याचं कारण त्यांनी हे सगळं निर्मिलेलं आहे, आणि त्यांनी हे जे निर्मिलेलं आहे त्याच्यामध्ये हा जो मानव आहे त्याला बुद्धी देऊन सुद्धा त्याच्या वासनांमुळे तो जन्ममृत्यूचे फेरे करतो आहे आणि भगवंताकडे ओढला जात नाही. पण जो इंद्रिय मनाने संयमित करून, शिवाय मनाचं स्वतःवर संयमन करून आणि बुद्धीच्या विवेकाने जो स्वतः भगवंताकडे ओढला जातो त्याची परमेश्वर वाटच बघत असतो. आपल्याला वाटतं आपण परमेश्वरावर प्रेम करतो, मग जे देऊ शकतात, मी तुला सोन्याचं पान वाहीन भगवंता, कुणाला काही वाहताच येत नाही. पण भगवंत कशाची अपेक्षा करतायत का? सर्वांवर सारखं प्रेम करतायत ते, सर्वांवर सारखं प्रेम. जे म्हणजे भगवंताचा द्वेष करतात, नाही मी देवाला मानत नाही असा म्हणणारा नास्तिक सुद्धा जगतो कसा? त्याच्यामध्ये चैतन्य असतं म्हणून ना. तर त्याच्यामुळे तो भगवंत त्याच्यावर सुद्धा प्रेम करतात की बिचाऱ्याला ज्ञान नाही आहे, वासनांचा प्रभाव आहे, म्हणून तो हेल्पलेस आहे स्वतः, तो काही करू शकत नाही. असे त्याचे विचार काढून टाकण्यासाठी त्याला अभ्यास करावा लागेल शांतचित्ताने, आणि म्हणून त्याच्यावर प्रेम करणं सोपं आहे.
कधीही भगवंत हा भगवंत का आहे? त्याचं कारण द्वेष भय भीती तिथे नाहीच आहे. प्रेम प्रेम आणि प्रेम, भक्ती भक्ती आणि भक्ती. परम प्रेम भक्तीला उत्तर. सर्वांना भगवंत मुक्ती देतो आणि जो खरोखरी भगवंताची भक्तीनी प्रेमाने पूजा करतो ना, त्या भक्ताच्या तर परमेश्वर एवढा अधीन होतो, इतका एकरूप होतो, इतका स्वत्व विसरतो की तो शेवटी त्या भक्ताचा सेवक होतो. भक्त अतीव मे प्रिया, अतिशय मला भक्त प्रिय होतात. आणि सगळी म्हणजे भक्तीमुळे, केवळ त्याची परमभक्ती करा इतका तो भक्तीचा भुकेला असतो की आपलं लौकिक आणि पारलौकिक सगळं जीवन सुवर्णमय करून टाकतो तो. आणि ती सगळी ताकद त्याच्यात आहेच मुळी. आणि ती करायचं म्हणजे काय? केवळ भगवंताशी एकरूप व्हा, हे सगळं ऑटोमॅटिक होतच. खरं तर भक्ताला या कशाचीच इच्छा नसते, परंतु भगवंत सगळं 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 चांगलं देऊन टाकतात त्यांना. जणू काही भक्ताच्या भक्तीने भगवान स्वतःला त्या प्रेमाने बांधून घेतात, प्रेमाने बांधून घेतात. त्यांना खूप आनंद होतो त्या भक्तीतच. अहम भक्त पराधीना, म्हणजे मी भक्ताचा पराधीन आहे असं म्हणतात भगवंत. काय हे वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे आपल्यालाच फक्त अहम बाजूला ठेवा किंवा समर्पित व्हा असं आपल्याला सांगतात का? आपली जर त्या प्रमाणात भक्ती असेल, उच्च भक्ती असेल, तर भगवंत स्वतः सुद्धा तेवढेच स्वतःला विसरून जातात आणि पराधीन, जे भक्ताला हवंय तेच मी ह्याच्या पुढे करणार, इतके स्वतःला ते विसरून जातात आणि ते भक्ताचे सेवक होतात. त्यांची सेवा करू लागतात. अरे श्रीकृष्णांनी अर्जुनाचं काय केलंय? सारथ्य केलंय. भलेही त्याला ज्ञानाचे धडे दिलेत, पण तरीसुद्धा ते संपूर्ण त्याचा सारथी होऊन त्याचा रथ चालवला, त्याला उच्च पदावर बसवलं. त्याची भक्तीच तेवढी होती. अनेक प्रसंग आहेत त्यांचे. भगवंत यशोदेकडून बांधले गेले. एवढं यशोदेचं प्रेम होतं की तिचा मुलगा असून सुद्धा ती म्हणाली, आता मी तुला बांधून ठेवते. आधी बांधले नाही गेले.
हां, मग सगळ्यांनी बांधायचा प्रयत्न केला आणि मग काही वेळातच ते यशोदेकडून सहज बांधून घेतलं त्यांनी स्वतःला. म्हणजे यशोदेची परमभक्ती, ईश्वराशी एकरूप होण्याची ताकद, इतका भगवंत भक्तीचा भुकेला असतो. आणि 14व्या श्लोकात काय आहे तर भक्तीचं फळ दिलेलं आहे त्यांनी. भक्तीचं फळ कर्मयोग फलम शुद्धिर मनसः सर्व सम्मतम. कर्मयोग फलम शुद्धिर मनसः सर्व सम्मतम. चित्तवृत्तेर्निरोधस्तु फलं योगस्य वर्णितम्. सर्वसम्मतम, सर्वांनी मान्य केलेले. मनसः शुद्धी, मनाची शुद्धी. कर्मघोरा फलम, कर्मयोगाचं फळ. वर्णितम, जे वर्णन केलेलं आहे. योगस्य फलम, योगाचं फळ. चित्तवृत्ते निरोधा, वृत्तीशून्य अवस्था. म्हणजे काय की हे सर्वसंमत आहे, सर्वांना मान्य आहे की कर्मयोगाचं फळ मनःशुद्धी आहे आणि योगाचं फळ चित्तवृत्ती निरोध आहे. प्रत्येकाचे पूर्वसंस्कार काय आहेत? वासना हे प्रत्येकाचे पूर्वसंस्कार आहेत. आपल्या मनामध्ये ते द्वेषाच्या रूपात असतात. वासना म्हणजे जरा द्वेष असतो. त्यांच्यामुळे कामना आणि क्षोभ निर्माण होतो. सारखं आपल्या मनामध्ये राग निर्माण होतो आणि मग ते कृतीच्या रूपात प्रगटतात, वाणीच्या रूपात प्रगटतात. जर आपल्याला रागद्वेष विरहित व्हायचं असेल तर आपण भगवंताचं भक्ती केली पाहिजे. आणि सगळी आपली जी कर्तव्य कर्म आहेत, आपला जर स्वभाव फारच रागद्वेषांनी युक्त असेल, चूक काही नाही, कारण वासनांचं आपण काहीच करू शकत नाही आणि वासना बरोबर आणलेल्या आहेत, पण त्याचा प्रभाव पडू नाही जीवनात. म्हणून परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, त्याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे आपण. आणि प्रत्येक कर्म हे ईश्वराची पूजा समजून केलं पाहिजे. ईश्वराचीच पूजा आहे, ईश्वरासाठीच आपण कर्म करतोय. पातंजल योगशास्त्रात सांगितलंय, योग चित्तवृत्ती निरोधा, वृत्ती परिवर्तन पूर्णपणे थांबणे म्हणजे योग आहे. म्हणजे सारखं वृत्तीमध्ये परिवर्तन होणे. आता असं करावंसं वाटणं, मग तसं करावंसं वाटणं. आता राग येणं, नंतर हसणं 2 मिनिटांनी. म्हणजे विचित्र वाटतो ना माणूस. जोरजोरात रागवतोय आणि मग हसतोय, खूप आनंद व्यक्त करतोय आणि मध्येच डोळ्यातनं त्याचं पाणी येतंय. ही जी परिवर्तन आहेत वृत्तीची, ही जर आपली थांबली तर आपल्याला खूप शांतता येते आणि मग त्याची पुढची स्टेप म्हणजे भगवंताची भक्ती करू शकतो आपण. आणि नाही तर आधी भक्ती सुरू करावी, चित्तावर निरोध करून, म्हणजे मनावर कंट्रोल करून, ते मन ताब्यात ठेवून आधी भक्ती सुरू करावी. होत असेल तर ठीक आहे. वृत्ती परिवर्तन कसं होतं आपलं तर ज्ञान प्रामाण्यांनी प्राप्त केलेलं जे ज्ञान आहे, म्हणजे पतंजलींनी सांगा किंवा योग, परमेश्वराशी योग. नंतर असत किंवा आभासात्मक ज्ञान, जसं दोरीपासून झालेली सर्पदृष्टी. बरं का, आपलं वृत्ती परिवर्तन का होतं हे आपण शिकतो आहोत. आत्ता मला शांत वाटत होतं, आत्ता काहीतरी बघितलं आणि भीतीच वाटायला लागली एकदम. आता काय करायचं, एक विचार मनात घुसला आणि भीती वाटायला लागली.
म्हणजे बघा, याचं काय आहे कारण? त्याचं कारण माझी वृत्ती इंद्रियांनी आणलेल्या ज्ञानामुळे सारखी बदलते. एक तर काहीतरी ऐकलं, लगेच घामच फुटला मला. काहीतरी बघितलं, साप बघितला, साप, नाग, अरे बापरे, आता काय करायचं? तो अजून येणारही नाही घरात लगेच. करूया काहीतरी, मारूया काठीने त्याला, काहीतरी करूया. काय जे काय उपाय असतात ते करूया. नाहीतर त्या सर्प वाल्याला बोलवूया. असं असं नाही म्हणत आपण घाबरून जातो. मग सोल्युशन कोण काढणार? ह्याचा अर्थ एकदम घाबरणं, एकदम राग येणं, आपल्या मनाविरुद्ध एकदम कोणीतरी काहीतरी बोल, अहो असं काय करता तुम्ही, नेहमीच तुमचं हे असे, असं नका हा बोलत जाऊ, लगेच आवाज चढतो आणि मला हे काही सहन होणार नाही, मला हे काही पटणार नाही, ह्याच्या पुढे तुम्ही बोलायलाच येऊ नका. खूप बोलतो आपण. म्हणजे एकदम राग येणं, एकदम भीती, एकदम काळजी वाटणं, अगदी शॉकच घेणं एखाद्या गोष्टीचा, ह्या ज्या वृत्ती आपल्या बदलतात, हळूहळू नाही बदलत त्या, एकदम. ह्याचं कारण काय आहे? याचं कारण एवढंच आहे की जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं दिसतं. आधी हे आपण समजावून घेऊ. उदाहरणार्थ, दोरी होती आणि साप दिसला, त्या क्षणापासून भयंकर मी भयभीत झाले. नंतर काय झालं? मला काय झालं की आभासात्मक ज्ञान झालेलं आहे. आत्ता जे नाही आहे ते मला वाटलेलं आहे आणि मग संशय यायला लागला, हे का ते का हे? आणि मग नंतर सारखी सारखी त्याची आठवण. दारं लावून घरात बसलं तरी नको बाई, रात्रीचं घरात येईल, इकडे फट आहे का खिडकीला, किती जाड होता तो साप, आता काय करायचं? आहे ती दोरीच पडलेली अंगणात, पण तरीसुद्धा कधीच पाहिली नाही परत. दुसऱ्या दिवशी उजेडात पाहिल्यावर कळलं. सगळं 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 वृत्ती परिवर्तन करणारे या गोष्टी आहेत बरं का. की ज्ञान जर आपल्याला चुकीचं झालं किंवा जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी भासलं, शंका मनात आली, त्याच्यानंतर त्याचं परत परत स्मरण होऊ लागलं, तर या गोष्टींमुळे सतत आपलं वृत्ती परिवर्तन होतं, शांततेचा भंग होतो. या गोष्टी आपण होऊ द्यायच्या नाही. ही जर वृत्ती परिवर्तन थांबलं तरच त्याला निर्विकल्प समाधी म्हणतात, असं पतंजलींनी योगाभ्यासात सांगितलेलं आहे. इथे 14व्या श्लोकामध्ये, आत्ता 14वा श्लोक झाला, जरी भक्तीचं फळ म्हटलं असलं तरी भक्तीचं फळ काय येत नाही हे या श्लोकात कळलेलं आहे आपल्याला. कारण आपलं वृत्ती परिवर्तन होतं. वृत्ती परिवर्तन 5 गोष्टींनी होतं. एक, चुकीचं ज्ञान झालं. दुसरं, जे नाही त्याचं ज्ञान झालं, जे आहे ते सोडून नाही त्याचं ज्ञान झालं. तिसरं, संशय निर्माण झाला. नंतर चौथं म्हणजे स्मरण किंवा आठवण. 4 गोष्टी आहेत. आणि सतत स्मरण आणि स्वतःला त्रास देणं त्या स्मरणाने. आपल्याला जर सवय असली, आपण जर म्हटलं भूतकाळात घडलेली गोष्ट आता जाऊ दे, परत मी आठवणार नाही येते, करायचं आहे काय आठवून, त्रास होतो आपल्याला, मग ठीक आहे. पण सतत आठवून तेच सगळं दृश्य आपल्या डोळ्यासमोर निर्माण करणं, म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये वृत्ती परिवर्तन होतं. आणि हे जर वृत्ती परिवर्तन थांबलं तर आपल्याला
निर्विकल्प समाधीचा आनंद घेता येतो असं पतंजली म्हणतात. पण इथे या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला भक्तीचा आनंद घेता येतो. मन शांत होतं, वृत्ती बदलत नाहीत सारख्या. आणि कुठल्याही बाबतीत काहीही जरी कळलं, आधी पहिला स्वीकार भाव हवा, मग बाकीचं सगळं हवं. बस, बाकी काही नाही. आता 15वा श्लोक आपण पुढच्या मंगळवारपासून कंटिन्यू करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम नमः शिवाय. 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 हरि ओम.